खासदारांचा विषय सोडा, मुंबईतले 65 नगरसेवकही तुमच्याकडे राहतील का असा इशारा खासदार नरेश म्हस्के यांनी दिलाय। कशा करता लोक तुमच्याकडे राहतील याचा विचार करा, आत्मपरीक्षण करा, नंतर शिंदेंना दोष द्या असे देखील यावेळेस म्हस्के म्हणाले। कशा करता लोक तुमच्याकडे राहतील याचा फक्त विचार करा। पहिल्यांदा फक्त इन्कमिंग आणि म्हणून तुमच्या पक्षातनं आउटगोईंग सुरू झालेलं आहे। प्रथम आत्मपरीक्षण करा आणि नंतर एकनाथ शिंदे साहेबांना दोष द्या। या उलट एकनाथ शिंदे साहेब रात्रंदिवस काम करतात। 65 नगरसेवक देखील तुमच्याकडे राहतील का याचा विचार करा असा सूचक इशारा खासदार नरेश म्हस्के यांनी दिलाय। कशाकरिता लोक तुमच्याकडे राहतील याचा देखील विचार करा, आत्मपरीक्षण करा असा सल्ला देखील म्हस्के यांनी दिला। तर खासदारांचा विषय सोडा, मुंबईतले 65 नगरसेवकही तुमच्याकडे राहतील का अशा शब्दात खासदार नरेश म्हस्के यांनी सूचक इशारा दिलाय। यासोबतच तुमच्याकडे कशाकरिता लोक राहतील याचा विचार करा, आत्मपरीक्षण करा आणि नंतर एकनाथ शिंदेंना दोष द्या असा सल्ला देखील नरेश म्हस्के यांनी दिलाय। ऑपरेशन टायगरवर नरेश म्हस्के यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली असा सल्ला देखील यावेळेस नरेश म्हस्के यांनी दिला। खासदारांचा विषय सोडा, मुंबईतले 65 नगरसेवकही तुमच्याकडे राहतील का असा सवाल उपस्थित करत खासदार नरेश म्हस्के यांनी सूचक इशारा दिलेला आहे। आमच्याकडे येतील नाही येतील, येणार आहेत नाही येणार मला माहिती नाही, पण साधा कार्यकर्ता सुद्धा तुमच्या सोबत राहिलेला नाहीये। 65 नगरसेवक मुंबई महापालिकेत आले म्हणून सांगताय, किती राहतात तुमच्याकडे बघा भविष्य काळात। कोणी तुमच्याबरोबर राहणार नाही, तुम्ही, आदित्य ठाकरे आणि तुमचा पक्ष बुडवणारे संजय राऊत या व्यतिरिक्त तुमच्या सोबत कोणी राहणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।